नमस्कार. 10 जानेवारीच्या चालू घडामोडीवर स्वागत आहे. पहिला प्रश्न, आता काय झालेलं आहे, अलीकडे प्रथमच कोणत्या आशियान देशासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर चर्चा झाली आहे? आता काय झालेलं आहे, इंडिया आणि मलेशिया ह्यांच्यात काय झालेलं आहे, इंडिया आणि मलेशिया ह्यांच्यात झाले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक झालेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक झालेली आहे. सुरक्षा सल्लागार बैठक झालेली आहे. कुठं झालेली आहे ही झालेलं आहे न्यू दिल्लीमध्ये. आणि आपल्याकडून कोण होतं? न्यू दिल्लीमध्ये झालेलं आहे. आणि इंडियाकडून कोण होतं त्या परिषदेमध्ये? तर अजित डोवाल होते. कोण होतं? अजित डोवाल कोण आहेत? नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल आहेत. बरोबर. तर हे कोणत्या मुद्द्यावर ह्यांनी म्हणजे तिथं म्हणजे परिषदेत कोणत्या विषयावर मध्ये ह्यांनी हे केले, चर्चा केली? तर एकतर आतंकवाद कमी करण्यावर यांचा फोकस होता. आतंकवाद कमी करायचा, सायबर क्राईम कमी करायचा, आणि जे समुद्री सुरक्षा असते त्याला वाढवायचं. समुद्री सुरक्षा त्याला वाढवायचं ह्याच्यावर विचार केलेला आहे. सायबर क्राईम कमी करायचा, आतंकवाद कमी करायचा. कुणासोबत झालेलं आहे? मलेशियासोबत झालेलं आहे. मलेशियाची कॅपिटल काय? क्वालालंपूर ही कॅपिटल आहे मलेशियाची. आणि रिंगीट ही करन्सी आहे तिथली. बंगालच्या उपसागरात नुकत्याच झालेल्या बंगालच्या उपसागरात आलेल्या रेमल या चक्रीवादळाचे नाव कोणी दिलेलं आहे? ओमानने दिलेलं आहे. ओमान. दानाचं नाव कोणी दिलेलं आहे? दाना हे पण आलं. दाना हे कतरनं नाव दिलेलं आहे. आणि आता फिंगल एक आलं होतं. फिंगलचं नाव कोणी दिलेलं आहे? सौदी अरेबियानं नाव दिलेलं आहे. नुकत्याच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिवल 2024मध्ये ग्रँड प्रिक्स श्रेणीमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माता कोण? पायल कपाडिया. हे काय आहे? डायरेक्टर आहे. तिथं कुठं कान्स फिल्म फेस्टिवल कुठं झाला होता? फ्रान्समध्ये झाला होता. 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असतील? आता काय झालेलं आहे, आपण काय केलं तर प्रोबिओ सुबिओंते यांना काय दिलं तर इन्व्हिटेशन दिलं तर त्यांनी आता ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यांच्याकडून ॲक्सेप्ट झालेलं आहे. तर हे कुठले आहेत? इंडोनेशियाचे आहेत. इंडोनेशियाचे आहे. तर आपले इथं कोणत्या आता जे 2025चा प्रजासत्ताक दिन आहे त्याचे प्रमुख पाहुणे असतील प्रजासत्ताक दिवसाचे. 2024चे कोण होते? इमॅन्युएल मॅक्रॉन होते. ते कुठले होते? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. इमॅन्युएल मॅक्रॉन. बरोबर. इंडोनेशियाचे होते. आणि पहिल्या जो 26 जानेवारी 1955ला होता ना, 1950ला पहिला जो प्रजासत्ताक दिन झाला ना, त्याचे पण प्रमुख पाहुणे म्हणून सुकर्णो साहेब होते. सुकर्णो हे कुठले होते? हे पण इंडोनेशियाचेच होते. इंडोनेशियाची कॅपिटल काय? जकार्ता आहे. आणि इथं कशाचं हेडक्वार्टर आहे? आशियानचं हेडक्वार्टर आहे. कुठे? इंडोनेशियाला. आशियान. बरोबर. पुढला प्रश्न, नुकत्याच झालेल्या 18व्या लोकसभा निवडणूक नोटाने 2.18 लाखाहून अधिक मतांचं निवड विक्रम कुठे निर्माण केलेला आहे? नोटाला 2.18 लाख कुठं मतदान पडलं होतं? इंदोरला भेटलं होतं. इंदोर. आणि शंकर लालवानी हे तिथले काय सगळ्यात जास्त मतांनी विजयी झालेले ते पण होते. 11 लाखांना काहीतरी हे झालेले होते, लीड होते त्यांची. नुकतेच 1979व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या युनायटेड नेशन जनरल असेंब्ली अध्यक्षपदावर कुणाची नियुक्ती केलेली आहे? कुणाचे 79वा? कोण होतं? फिलोमाना एंग होते. हे कुठले आहेत? कॅमरूनचे आहेत. फिलोमाना एंग हे कुठले आहेत? कॅमरून या देशाचे आहेत. आणि डेनिस फ्रान्सिस हे कुठले होते? पोर्तुगालचे होते. नाही, पोर्तुगाल नाही, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे होते डेनिस फ्रान्सिस. नुकतं शहीद माधव सिंग हातखर्च योजना कोणी सुरुवात केलेली आहे? कोणते? शहीद माधव सिंग. ही योजना चालू केलेली आहे ओडिशामध्ये चालू केलेली आहे. ओडिशामधनं कुठनं लॉन्च केलेली आहे? भुवनेश्वरमधनं ही लॉन्च होणार आहे. भुवनेश्वर. हिचं बजेट किती आहे? 156 करोड हे जो बजेट आहे. आणि कोणी लॉन्च केली? मोहन चरण मांझी. आणि हे कशासाठी आहे? जे म्हणजे एस सी आणि एस टी जे स्टुडंट्स असतात ना, त्यांच्या स्कूल ड्रॉपआउटचा प्रश्न जास्त आहे. जसं की 8वी झाली की शाळा सोडतात किंवा 10वी झाली की शाळा सोडतात. ते स्कूल ड्रॉपआउट कमी करण्यासाठी कोणत्या मेनली टार्गेट कोणतं? अनुसूचित जमाती एस टीचं काय करायचं? स्कूल ड्रॉपआउट कमी करण्यासाठी इथे सरकार पैसे देणार आहे. जसं की 9वीत ॲडमिशन घेतली तर त्यांना किती? 5,000 रुपये भेटणार आहे. 11वीत ॲडमिशन घेतली तर त्यांना 5,000 रुपये भेटणार आहे. हे कुठं भेटणार आहेत? ओडिशामध्ये ही चालू केलेली आहे. कशासाठी? एस टी ड्रॉपआउट कमी करायचं त्यांना. ड्रॉपआउट कमी करण्यासाठी हे कुठं चालू झालेले आहे? ओडिशामध्ये चालू झालेले आहे. कोणी चालू केली? मोहन चरण मांझी. आणि कशाच्या? एस टी ड्रॉपआउट कमी करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे. शहीद माधव सिंग कोण होते? हे 1857 क्रांतीमध्ये शहीद झालेले तिथले एक सेनानी होते, म्हणजे नेता होते ते तिथले. कुठले? ओडिशाचे. नुकताच ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे?
ओडिशाचे इलेक्शन झाले होते, तिथं कोण झालं? मोहन चरण माझी. कोणत्या पक्षाचे आहेत? BJPचे आहेत. मोहन चरण माझी. नुकतेच मुख्यमंत्री नियुक्त महिला योजना ही कशासाठी आहे? शाळांच्या मुलींसाठी आहे. कुठे चालू केलेले आहे? आसाममध्ये चालू झालेले आहे. कोणी चालू केलेले आहे? हेमंत बिस्वा. हेमंत बिस्वा काय आहे? ते पण तिथले CM आहेत. हेमंत बिस्वा. पुन्हा अलीकडेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आर्थिक वर्ष 2025 किती टक्के GDP वाढीचा अंदाज लावला आहे? GDP ग्रोथ रेट. आणि कोणी हे केलेलं आहे? NSO. कोणत्या 2 संस्था मर्ज होऊन झालेल्या आहे? आपली इथं पहिली CSO होती. CSO होती. 2019 काय केलं? NSSO आणि CSSO ह्याला मर्ज केलं. आणि कोणती संस्था केली? नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. हिनं काय केलं? GDP ग्रोथ रेट हिनं हे केलं. तर 2024-25 किती असेल? 2024-25 6.4 एवढा म्हणलेला आहे. आणि 2023-24 किती होता? 2023-24 8.2 होता. आणि हा कमी कशामुळे झालं? कारण की आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग कमी झाली, त्यानंतर इन्व्हेस्ट कमी झाला. आणि ह्याने एक सांगितलं आहे की ॲग्रीमध्ये थोडीशी ग्रोथ झालेली आहे. ह्या 3मुळं ह्याने GDP ग्रोथ रेट किती सांगितलेलं आहे? 6.4% सांगितलेलं आहे. 6.4. कुणी? NSOनं, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. CSOची स्थापना कधी झालेली होती? CSO स्थापना 2 मे 1951 स्थापना झाली होती. 1951. उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, त्यालाच काय म्हणतो आपण? NATO म्हणतो. NATO. महासचिव पदावर कोणाची निवड झालेली आहे? मार्क रुटो. कशाच्या? नाटोच्या. मार्क रुटो. नाटोची स्थापना कधी झालेली आहे? 1948ला स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर कुठं आहे? हे ब्रुसेल्स, बेल्जियमला आहे. EU आणि नाटोचं हेडक्वार्टर कुठं आहे? ब्रुसेल्स, बेल्जियमला आहे. युनेस्कोच्या यादीत अलीकडे समाविष्ट करण्यात आलेले भारतातील पहिले साहित्यिक शहर कोणते? आता तिथे एक म्युझिक शहर आणि एक साहित्यिक शहर. साहित्यिक शहर कोणतं होतं? साहित्याचं शहर कोणतं होतं? कोझिकोड. हे कुठलं आहे? केरळमधलं आहे. आणि म्युझिकचं शहर कोणतं होतं? ग्वालियर होतं. ग्वालियर कुठं? मध्य प्रदेशमध्ये. ग्वालियर MP मध्ये. अलीकडेच ब्रिक्स युतीच्या 10वा पूर्ण सदस्य कोण बनला आहे? आता काय झालं? पाठीमागच्या वर्षी 2024 ह्याची 16 नंबरची बैठक कुठं झाली? ह्याची 16 नंबरची बैठक ही कझान म्हणजे रूसमध्ये झाली. कझान, रूस. बरोबर. 16वी बैठक झाली. कझान, रूसमध्ये झाली. तर इथं काय झालं? 5 देश म्हणजे पहिल्यांदा 6 देश ॲड होणार होते. त्यातलं अर्जेंटिना डायरेक्ट नाही म्हणलं होतं. पण इथं काय झालं? इथं पण 4च देश ॲड झाले. कोणकोणते झाले? UAE झाला, इथिओपिया झाला. UAE, इथिओपिया, इजिप्त, इराण. हे काय झाले? 4 देश ॲड झाले. म्हणजे पहिले किती होते? पहिले 5 होते. पहिले 5 + हे 4 9 झाले. आणि आता 10वा देश कोणता झालेला आहे? इथं सौदी अरबनं अजून म्हणजे काहीच त्यांनी म्हणजे हो किंवा नाही म्हणलेलं नाही. ते ॲड बी होऊ शकतात. तर 10वा मेंबर कोण झालेला आहे ह्याचा? 10वा मेंबर इंडोनेशिया झालेला आहे. इंडोनेशिया काय झालेला आहे? ब्रिक्सचा 10वा मेंबर बनलेला आहे. आता नवीन मेंबर कोणता झाला 25मधला? हा झाला, इंडोनेशिया झाला. कोणता झाला? इंडोनेशिया. बरोबर. इंडोनेशियाची कॅपिटल काय झाली? जकार्ता झाली. आणि इथंच कशाचं काय हेडक्वार्टर म्हणलं होतं? आशियानचं हेडक्वार्टर म्हणलं होतं. आशियानची स्थापना कधी झालेली आहे? 67ला झालेली आहे. 1967. नवीनतम मेंबर कोण आहे? नवीन मेंबर कोण आहे आशियानचा? इस्राईल आहे. कितवा मेंबर आहे? 69 नंबरचा मेंबर आहे. एवढं एक लक्षात ठेवायचं. बरोबर. ब्रिक्सची हिस्ट्री काय होती? 2001ची कन्सेप्ट होती. 1901ची कन्सेप्ट होती. त्यानंतर एथिनबर्गमध्ये 2009ला ह्यांची पहिली बैठक झाली. एथिनबर्गमध्ये. कुठं? रूसमध्ये झाली. 2010मध्ये ह्याच्यात साऊथ आफ्रिका हे झालं. पहिला BRIC होता. तिथं काय झालं? 2010ला BRICS झाला, ब्रिक्स झाला. आणि 2023ची बैठक कुठं झाली? 2023-2024. 2023ची बैठक साऊथ आफ्रिकामध्ये झाली. आणि 2024ची कुठं झाली? रूसमध्ये झालेली आहे. बरोबर. आता पुढला. अलीकडे पॉलरिस डॉन मिशन कोणी लॉन्च केलेलं आहे? पॉलरिस डॉन हे SpaceXनं काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे. कशासाठी? स्पेसवॉकसाठी. म्हणजे आकाशात जाऊन वॉक करून यायची. पहिल्याच नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक शुभारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड केलेली होती? आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 जण होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये PV सिंधू होते आणि शरद कमल. PV सिंधू आणि कोण होते दुसरे? शरद कमल. आणि ऑलिम्पिकमध्ये कोण होते? पॅराऑलिम्पिकमध्ये 2 जण होते. भाग्यश्री जाधव आणि अजून कोण होते? भाग्यश्री जाधव आणि दुसरं कोण होते हे सांगा. पुढला. अलीकडेच कोणाच्या अध्यक्षतेखाली खाऊक किंमत निर्देशकाच्या आधारभूत वर्षात सुधारणा करण्यासाठी 18 सदस्यीय कार्यगटाची स्थापना करण्यात आलेली आहे. कशाचे केलेले आहे? होलसेल प्राईस इंडेक्ससाठी कमिटी स्थापन केली.
का कमिटी स्थापन केली? ह्याचं जे बेस इयर आहे ना ते चेंज करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. आणि बेस इयर पहिलं किती 11-12चं आहे, आता किती करायचं आहे 22-23चं बेस इयर करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. तर होलसेल प्राईज इंडेक्स कशासाठी केला जातो? तर हा इन्फ्लेशन मेजर करण्यासाठी केला जातो होलसेल प्राईज इंडेक्स. तर ह्याचा अध्यक्ष कोणाला बनलेलं आहे? प्रोफेसर रमेशचंद यांना काय केलेलं आहे? अध्यक्ष बनवलेलं आहे त्या कमिटीचं. कोणाच्या अंडर स्थापन करण्यात आलेलं आहे? प्रोफेसर रमेशचंद. आणि हे कुठले नीतीचे सदस्य आहेत? नीती आयोगाचे काय सदस्य आहेत? तर ऑप्शन काय आहे? रमेशचंद हे आपले हे उत्तर आहे. कशाचा? होलसेल प्राईज इंडेक्स बेस इयर चेंज करण्यासाठी एक कार्यगट किंवा एक समिती कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचं हे कोणाला बनवलं? अध्यक्ष कोण बनवलं? रमेशचंद यांना ते केलेलं आहे. पुढला क्वेश्चन्स. अलीकडे सांस्कृतिक श्रेणीमध्ये भारताचे 43वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणाला बनवलेलं आहे? 43 कोणतं बनलेलं आहे आपल्या इथं युनेस्कोचं? कल्चरल साईट कोणती बनलेलं आहे? सांस्कृतिक श्रेणीत भारताचे 43 मोईदम बनलेले आहे. मोईदम कुठले आहे? आसाममधले आहे. आणि आसामचे तिथले काय आहेत? कब्रिस्तान आहे तिथले. नुकतेच मरण पावलेला नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांच्याशी कशाशी संबंधित आहे? यामिनी कृष्णमूर्तीचे 2 डान्स होते, एक तर भरतनाट्यम आणि दुसरे कुचिपुडी. भरतनाट्यम आणि दुसरे कुचिपुडी. आणि यांची एक ॲटोबायोग्राफी पण आहे, ए पॅशन फॉर डान्स ही त्यांची ॲटोबायोग्राफी आहे. कोणाची? यामिनी कृष्णमूर्तीची. 43 युनेस्को साईट कोणती आहे आपली? मोईदम आहे. पुढला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच दक्षिण कोस्ट रेल्वेच्या मुख्यालयाची पायाभरणी कुठे केलेली आहे? आता काय झालेलं आहे? PM यांनी अलीकडेच दक्षिण कोस्ट रेल्वेच्या मुख्यालयाची पायाभरणी कुठे केलेली आहे? म्हणजे उद्घाटन केलेलं आहे. कशाचा? दक्षिण कोस्ट रेल्वे. साऊथ कोस्ट रेल्वे ह्याचं हेडक्वार्टर काय झालं? आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणा ज्यावेळेस बाहेर पडलं ना, तर इथे वेगळा झोन तयार करण्यात आला होता. सध्या भारतात किती झोन आहेत? 18 झोन आहेत. तर इथं कशाचं उद्घाटन केलेलं आहे? साऊथ कोस्ट रेल्वे झोनचं तिथं उद्घाटन केलेलं आहे. तर ते कुठं झालेलं आहे? विशाखापट्टणम इथं झालेलं आहे. विशाखापट्टणम. आणि उद्घाटनाला कोण होतं? PM होते. उद्घाटनाला कोणी केलेलं आहे? PM ने केलेलं आहे. कुठं झालं एवढंच लक्षात ठेवायचं? विशाखापट्टणम कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. कुठं झालं आहे? विशाखापट्टणम इथं झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. कुठं झालेलं आहे? विशाखापट्टणमला झालेलं आहे. बरोबर. साऊथ कोस्ट रेल्वेचं हेडक्वार्टर कुठं आहे? विशाखापट्टणममध्ये. आणि हे जे आंध्र प्रदेशचे CM कोण आहे? चंद्रबाबू नायडू. पुढलंच. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या पदक तालिकेमध्ये भारताचा कोणता क्रमांक भेटलेला आहे? पॅरिस ऑलिम्पिक म्हणत आहेत. तर आपल्याकडे किती आलेले आहेत? 0 गोल्ड, 1 सिल्वर, 5 ब्रोंज. तर आपली किती रँक होती? 71 रँक होती. नुकतेच इस्रोने पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह US अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट 08 कशातून कोणत्या यानातून प्रक्षेपित केलेलं आहे? स्मॉल सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल D3 मधनं ह्याला लॉन्च केलेलं आहे. SSLV D3. नुकतेच देशव्यापी कॅशलेस उपचार योजनेअंतर्गत रस्ते अपघातग्रस्तांना किती आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? आता नितीन गडकरी हे कोणते आहेत आपले? राजमार्ग आणि परिवहन मंत्री. नितीन गडकरी राजमार्ग आणि परिवहन मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री, परिवहन मंत्री. ह्यांनी काय केलेलं आहे? आता कॅशलेस उपचार, देशव्यापी कॅशलेस उपचार अंतर्गत कोणती योजना आहे? नॅशनल कॅशलेस देशव्यापी कॅशलेस उपचार योजनेअंतर्गत. उपचार योजना म्हणजे काय? योजनेअंतर्गत म्हणजे ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो ना, तर 1.5 लाखापर्यंत त्याचा काय केला जाईल? उपचार केला जाईल. आणि एका ॲक्सिडेंटमध्ये फक्त एकाचाच केला जाईल. एका ॲक्सिडेंटमध्ये फक्त एकच व्यक्तीचा, त्यासाठी किती 1.5 लाखापर्यंत म्हणजे हे भेटू शकतात, पैसे भेटू शकतात. हे कोणी लॉन्च केलेलं आहे? आता हे कोणी चालू केलेलं आहे? नितीन गडकरी यांनी चालू केलेलं आहे. किती पैसा आहे? 1.5 लाखपर्यंत. 1.5 लाखापर्यंत खर्च केला जाईल एका ॲक्सिडेंटमध्ये एका व्यक्तीवर. एवढंच लक्षात ठेवायचं. पुढला. नवा T20 विश्वचषक महिलांचा कुठं झालेला आहे? हे UAE मध्ये झालेलं आहे. जिंकलं कोण आहे? न्यूझीलंड जिंकलेलं. हारलं कोण आहे? ह्याच्यात हारलेलं कोण आहे? आफ्रिका आणि न्यूझीलंड. हे लक्षात ठेवायचं फक्त. झालं कुठे? UAE. पहिले संविधान संग्रहालय कुठं? OP जिंदाल युनिव्हर्सिटी कुठं? हरियाणामध्ये झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. पुढला क्वेश्चन. नुकतेच इस्रोच्या 11व्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? इस्रोची स्थापना कधी झालेली आहे? 15 ऑगस्ट 1969. हेडक्वार्टर कुठं आहे त्याचं? बंगळुरूमध्ये हेडक्वार्टर आहे. बंगळुरू. बरोबर. आणि हे 11व्या अध्यक्षपदी कोणाची? S सोमनाथ होते पहिले. आता त्यांना कोण 11वा अध्यक्ष कोण बनणार आहे? 14 जानेवारीपासून ते पदभार होणार आहेत. व्ही नारायण. हे कुठले आहेत? तमिळनाडूचे आहेत. आणि कशाचे हे स्पेशलिस्ट आहेत तेवढं एक लक्षात ठेवा. स्पेसक्राफ्ट आणि रॉकेट डिझाईनचे हे स्पेशलिस्ट आहे. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही.
कोण झालं? व्ही नारायणन, इस्रोची स्थापना. इस्कोपार ही 1962ला संस्था स्थापन झालेली होती, पण 1969ला ते नाव चेंज केलं 15 ऑगस्टला. काय झालेलं आहे? नुकतंच एशियाच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? राजा रणधीर सिंग. कोणाचे झालेले? एशियन ऑलिम्पिकच्या राजा रणधीर सिंग. भारत सरकारनं अलीकडेच कोणाचे नाव बदलून विजयपुरा, पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरा केलेलं आहे, पोर्ट ब्लेअर. पुढला क्वेश्चन्स. देशाचे 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक कुठे बांधण्यात आलेले आहे? काय झालेलं आहे? 13वे राष्ट्रपती होते. कोण होते? प्रणव मुखर्जी होते. प्रणव मुखर्जी 13वे राष्ट्रपती. कधी ते होते? 2012 ते 2017पर्यंत होते. 2012 ते 17पर्यंत होते, बरोबर. त्यानंतर ह्यांना कधी भारतरत्न कधी भेटलेलं आहे? ह्यांना भारतरत्न 2019ला भेटलेलं आहे. आणि यांचं निधन कधी झालेलं आहे? 2020ला निधन झालेलं आहे, बरोबर. 2019ला भारतरत्न, 2020ला हे भेटलेलं आहे, निधन झालेलं आहे ह्यांचं. 12 ते 17मध्ये CM होते. ह्यांनी कोणकोणते पदे भूषवले आहेत, म्हणजे कोणकोणत्या पदावर होते? एक्सटर्नल मिनिस्टर होते, त्यानंतर रक्षामंत्री होते, त्यानंतर फायनान्स मिनिस्टर होते. हे तिन्ही पण राहिलेले आहेत आणि राष्ट्रपती पण राहिलेले आहेत. तर ह्यांचं आता काय केलेलं आहे? स्मारक बांधणार आहे. आणि ते स्मारक कुठं बांधण्यात येणार आहे? तर दिल्लीमध्ये राजघाटमध्ये ह्यांचं स्मारक बांधणार आहेत, राजघाटमध्ये. दिल्ली आणि राजघाट एवढंच लक्षात ठेवा. पुढला प्रश्न बघूला लागतो. 2024 सालच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी अलीकडे कुणाची निवड झालेली आहे? नोबेलसाठी कोण? हिल्टन आणि हॉपफिल्ड हे लक्षात ठेवायचं आहे. हिल्टन आणि हॉपफिल्ड. आणि मशीन लर्निंगसाठी ह्यांचं ते झालेलं आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना पद्मविभूषणाने कधी गौरवण्यात आलेलं आहे? हे बघा, पद्मविभूषण कधी भेटला होता हे एवढं सांगा. रिव्हिजन बघा. 18वा प्रवासी भारतीय दिवस कोण आहेत? त्यांचे क्रिस्टनो होते. आणि कुठले होते? त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रवासी भारतीय दिवसाचे. अवकाळी पाऊस कोणी हे केलेलं आहे? आपत्ती म्हणून, नैसर्गिक आपत्ती म्हणून ओडिशा सरकारनंच केलेलं आहे, मोहनचरण माझी यांनीच केलेलं आहे. भारत पोल हे कोणी लॉन्च केलेलं आहे? CBIने लॉन्च केलेलं आहे. CBIने लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजीव सिंग यांनी हे क्लस्टर कुठं चालू झालेलं आहे? मत्स्यपालनाचे. सिक्कीममध्ये कुठं? सोरेन जिल्ह्यामध्ये. 82वे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये कोणाला भेटलेलं आहे? ग्लोब अवॉर्ड्स कुठं झाले? हे किती 82वे झाले होते आणि कुठं झाले? कॅलिफोर्नियामध्ये झाले होते आणि ब्रुटलिस्टला हे भेटलं होतं, अवॉर्ड भेटलेला आहे. आता 25वा. चर्चेत असलेली नाडी तरंगिणी हे काय आहे? आयुर्वेदिक निदान उपकरण आहे, डायग्नोसिस इन्स्ट्रुमेंट आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक चॅम्पियन ॲग्नेस कॅलेटी हे निधन कुठले आहेत? हे कुठले आहे? हंगरीचे आहे. हे एवढंच लक्षात ठेवायचं. 103व्या वर्षी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. अलीकडेच भारताच्या कोणत्या शेजारी देशाने 7 रिश्टरचा कुठं झालेला आहे? नेपाळ. आणि कुठं आलता? तिब्बतमध्ये आलता, नेपाळ, बरोबर. पुढला क्वेश्चन. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना कामगिरीसाठी मूल्यमापन करण्यासाठी गुणोत्सव कुठं चालू केलेला आहे? आसाममध्ये चालू केलेला आहे, बरोबर. पुढला क्वेश्चन. अलीकडे जस्टिस ट्रुडो यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा राजीनामा दिलेला आहे? हे कुठले होते? हे कनाडाचे होते. चला तर, धन्यवाद.